हॅलो नमस्कार, मी शुभांगी. तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे आरूच्या शाळेचा पहिला दिवस आणि माझं जे पारूसं होतं आतलं बाहेरचं म्हणजे अंगण वगैरे किंवा घरं सगळं झाडून झालेलं. आणि त्यानंतर या इकडे मी आता डब्याची तयारी करते. आता शाळेची सुरुवात झाली म्हणजे सर्वांच्या शाळा सुरू झाल्या, यांची आणखीन सुरू नाही झाली, आरूची मात्र सुरू झाली. तर त्यामुळे आता लवकर उठायला लागतं. म्हणजे पहिलं कसं होतं सुट्ट्यांमध्ये थोडंसं लेट उठलं तरी चालत होतं, पण आता डब्यामुळे आणि शाळेमुळे लवकर उठावं लागतं. आता इकडे मी कणिक मळून घेतली. त्यानंतर आज मी कोबीची भाजी बनवते आणि कोबी जो आहे तसा पातळ पातळ कट करून घेतला आणि एका चाळणीमध्ये टाकून त्याच्यामध्ये मसूरची डाळ टाकून ते स्वच्छ धुवून पाणी निथळायला ठेवून दिलं. तोवर कढई गरम झाली होती आणि कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये जिरे, मोहरी टाकून घेणार आणि ते चांगलं तडतडलं की अद्रक, लसूण आणि खोबरं, कोथिंबीर याची मी पेस्ट नेहमी बनवून ठेवते, जेणेकरून सकाळी कितीही घाई गडबड असले तरी पटकन भाजी बनवायला मदत होते. तसं तर ज्या पालेभाज्या असतात त्याला फक्त लसूण ठेचून टाकते, पण इतर ज्या भाज्या असतात त्याला ही पेस्ट वापरते मी. त्यानंतर जी कोबी होता आणि मसूरची डाळ ती सर्व तेलामध्ये छान परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त हलकंसं हळद, धना पावडर, मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त अशी ही कोबीची भाजी शिजवून घेणार आहे. तर इकडे भाजी शिजते तोपर्यंत मी चपात्या वगैरे लाटून घेते. सध्या तर आरूपुरती एक लाटून घेते, कारण ध्रुव जो आहे तो झोपलेला होता आणि त्याला उठल्याबरोबर म्हणजे ब्रश वगैरे करून चहा चपाती खातो. पण सध्या आरूपुरतं बनवून घेते कारण शाळेचा टाईम झालेला. आणि इकडे कूट राहिलं होतं टाकायचं, तर ते कूट टाकून दिलं आणि थोडंसं एखाद मिनिटभर भाजीला छान असं परतून दिलं. तर अशा पद्धतीने भाजी केली तर खूप छान लागते, मुलं पण आवडीने खातात. आता इकडे चपाती बनवून झालेली आणि भाजी पण. तर आता ते दोन्ही थंड होण्यासाठी ठेवलं म्हणजे डब्यामध्ये भरता येईल. तर हे दूध घेऊन आलेले आणि दूध जे होतं ते पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवून दिलं आणि पिण्यासाठी कोमट पाणी आम्ही सर्वजण पितो. सर्वजण म्हणजे हे आणि मी. आणि त्यानंतर गवती चहाचा काढा सध्या सुरू केलेला आहे, मध्ये मध्ये गॅप पडलेला, त्यामुळे आता खूप छान आलेला आहे. एके दिवशी पूर्ण गार्डन जे आहे, गार्डन म्हणता येणार नाही पण जे वांग्याचे रोपं जे आम्ही काही झाडं वगैरे लावले त्याचं छोटासा मिनी ब्लॉग वगैरे किंवा ब्लॉग वगैरे शूट करणार आहेच. तर या इकडे भाजी थंड झालेली डब्यामध्ये भरून दिली, डबा भरला आणि त्यानंतर आरू रोज एक शेंगदाण्याचा लाडू डब्यामध्ये घेऊन जाते. कधी एक नेते, कधी दोन नेते आणि तिच्या मैत्रिणींना पण फार आवडतात, त्यामुळे ती कधी कधी एक्स्ट्रा पण लाडू नेते. कारण आणि तसेही पौष्टिक असतात हे लाडू. असं तर ती शेंगदाणे वगैरे खात नाही, मग अशा पद्धतीने लाडू वगैरे बनवून ठेवले तर ती खाते. तर इकडे चहा देखील बनवून झालेला आणि यांच्यासाठी आरूसाठी चहा ओतून दिला, कारण ध्रुव तर आणखीन झोपलेला. मग यांना तोपर्यंत चहा आणि खारी खाण्यासाठी दिली, कारण हेच आरूला सोडायला जाणार आहेत. कारण यावर्षी आरूची जी स्कूल बस आहे ती आम्ही बंद केली, म्हणजे तिला घरी येण्यासाठी कंप्लीट 1 तास लागतो आणि लगेच तिचं ट्युशनचा पण टायमिंग होतो. त्यामुळे मग कसं 10 मिनटं लागतात तिला जाऊन घेऊन येण्यासाठी, 10 ते 15 मिनटात ती घरी येते. त्यामुळे मग बस कॅन्सल केली. आणि बघा कालच खूप रात्री पाऊस झालेला, म्हणजे रात्रीपासून पहाटेपर्यंत सुरूच होता. सगळीकडे गवत उगवलेलं हिरवळ खूप छान छान वाटत होतं बघायला, पण चिकचिक पण होते, चिखल पण झालेला. हे आरूला सोडायला गेले तोपर्यंत मी मटकीची पातळ आमटी बनवली आणि त्यानंतर जो रात्रीचा भात होता पांढरा शिल्लक राहिलेला, तर त्याला अशी फोडणी देऊन कांदा, टोमॅटो नाही टाकलं, कांदा, त्यानंतर शेंगदाणे वगैरे टाकून छान मस्त परतून घेतला, मसाले वगैरे टाकून. सर्वांनाच आवडतो. त्यानंतर हे आरूला स्कूलमधून सोडून आलेले आणि ध्रुव पण उठलेला, तर ध्रुवासाठी डबल चहा बनवला, थोडंसं चहा आणि दूध. खारी खायला दिली, आज खारी असल्यामुळे त्यांनी चपाती खाल्ली नाही. आणि त्यानंतर जी रात्रीची भांडी होती ते जाळीमध्ये तशीच ठेवून दिलेली, आता ती एक एक करून लावून देते. आणि सध्या पावसाळा असल्यामुळे जे भांडे असतात काही काही ओलसर राहतात किंवा पाण्याचे टिपके वगैरे भांड्यामध्ये तसेच राहून जातात, त्यामुळे ते एकदम व्यवस्थितपणे पुसून
रॅकला लावून देते एक एक करून, कारण एखाद्या जरी भांड्यामध्ये पाणी जरी राहिलं आणि ते रॅकवरती तसंच पालथे घातले तर जे पेपर वगैरे अंतरलेले असतात ते चुरगळा किंवा वेगळेच होतात, त्यामुळे ते असे प्लेन सॉफ्ट असे दिसतच नाही. त्यामुळे एक एक भांडी पुसून व्यवस्थित रॅकला लावून दिले. आणि जे वरची रॅकची भांडी आहेत ती पण रोजच्या रोज एक कोरडा कपडा घेतला ना त्याने एकदम स्वच्छ पुसून वगैरे रोजच्या रोज ठेवते. त्यामुळेच तर असे घाण वगैरे जास्त दिसत नाही किंवा जमा पण होत नाही भांड्यांवरती. आणि मनी प्लॅन होता तो, ही मिठाची बरणी होती, याचं टोप पण फुटून गेलेलं, तर त्याचा यूज मी आता मनी प्लॅन लावण्यासाठी केलेला. तर जे डंटल होते मनी प्लॅनचे त्याचे जे खराब झालेली पानं कट केलेली, कारण साईडनेच नवीन पानं फुटून आलेली, त्यामुळे ते कट करून खिडकीमध्ये ठेवून दिलं. कसं बघितल्यानंतर हिरवीगार छान वाटतात मनी प्लॅनची पानं पण. आणि त्यानंतर जी भांडी होती ती सर्व जमा करून घासून दिली. तेवढा त्यांचा फोन आलेला आहे की आपल्या घरी नाना भैया येतो आहे आणि त्याचे पप्पा आणि नानाची बायको आणि मुलगा हे सर्वजण. तर ते आले होते निरंजनला हॉस्पिटलमध्ये घेऊन डॉक्टरांना दाखवण्यासाठी, कारण तो ॲडमिट होता, रिटर्न बोलवलेलं. ते आले, चहा वगैरे पिला, बरंच वेळ म्हणजे तास 1-1.5 तास थांबले आणि त्यानंतर आता ते वापस जाण्यासाठी निघाले आहेत. आणि घरात आल्यानंतर शूट घ्यायचं राहूनच गेले, कारण गप्पा मारत बसलो. खूप दिवसानंतर भेट झालेली. आम्ही गौडगाव सोडलं त्यानंतर आत्ताच पहिल्यांदाच ते आमच्या घरी आले. तर आता हे घरी निघालेत. आणि बघा वातावरण तरी तसंच पावसाचं ढगाळ आहे आणि पाऊस तर सध्या सुरूच आहे. ते गेले. त्यानंतर चहाचे वगैरे भांडे वगैरे घासून घेतले. किचन ओटा क्लीन करायचा राहून गेलेला, तर तो असं साबण लावून पाणी टाकून स्वच्छ करून घेतला. आणि किचन ओट्यावरती जे ठेवलेले डबे वगैरे असतात ते पण रोजच्या रोज मी कपड्याने पुसून ठेवते, जेणेकरून त्याच्यावरती पण धूळ साठत नाही. खिडक्या वगैरे पुसून घेते. खिडक्यांची जी स्टाईल वगैरे आहे किंवा किचनची जेवढी हाताला येते तेवढी रोजच्या रोज पुसते. या सर्व गोष्टी करण्यात कामात खूप वेळ लागतो, पण रोजच्या रोज ही कामं केली की घर कसं टापटीप नीटनेटकं आणि स्वच्छ दिसतं. आणि जिथल्या तिथे वस्तू ठेवलेल्या असल्यामुळे त्या जागच्या जागी पण सापडतात. थोडासा वेळ लागतो, पण एकदम काम कसं नीटनेटकेपणे आणि घर पण छान दिसतं. तर इकडे पूर्ण किचन स्वच्छ करून झालेलं. आणि त्यानंतर जे खिडकीमध्ये ठेवलेले छोट्या मोठ्या बॉटल्स वगैरे आहेत जामची, किंवा मी आत्ता मुरंबा केलेला आहे आंब्याचा तो, किंवा मनी प्लॅन ठेवलेला, लोणच्याची भरणी, ते सर्व पुसून ते काढून चांगलं पुसून घेतलं. त्यानंतर चेंज वगैरे केलं, कारण गाऊन वगैरे ओली झालेली. आणि त्यानंतर बघा हे दुपारची वेळ आहे, साधारणतः 2 वाजले होते आणि हे बाहेरून आलेले. त्यामुळे मग आता जे धान्य होतं गहू ज्वारी त्यासाठी कोट्या बनवून आणल्या होत्या, तर त्याचा मी मिनी ब्लॉग टाकलेला आहे कोट्यांचा. तर त्या कोट्या आहेत त्या वरती ठेवून दिल्या. यांनी अगोदरच घेऊन गेले आणि शूट करायचं राहून गेलं. तर त्या स्लॅबवरती ठेवलेल्या आहे, शंकू आकाराच्या आहेत. साधारणतः 1.5 क्विंटलची एक कोटी आहे. तसं तर आम्हाला 1 क्विंटलची एक ज्वारीसाठी आणि 2 क्विंटलची गव्हासाठी पाहिजे होती, कारण गहू जास्त प्रमाणात लागतो, कारण आमच्या इथे चपात्या जास्त लागतात ज्वारीच्या भाकरीपेक्षा. तर त्यामुळे त्या वरती ठेवून दिल्या. आणि आता हे जे पोते आहेत ते पॉसिबल नाही एवढे मोठे ओझं घेऊन वरती जाणं, त्यामुळे दुसरं रिकामी जी पोते असतात किंवा ठिकी म्हणा त्याच्यामध्ये ज्वारी काढून घेते. आता याचे 3 सेक्शन करणार, म्हणजे घेऊन जायला वरती सोपं पडेल. आणि जे सगळ्यात कमी ओझं असेल ते मी घेऊन जाणार आहे, कारण मला जास्त ओझं घेऊन जाता येणार नाही तेवढ्यात. मग जी ज्वारी आहे ती आता ठिक्यामध्ये काढून देते. आणि ज्वारीची जी कूस असते ती उडत होती आणि ध्रुव मध्ये येत होता, कारण ती अंगाला लागली की अंग खाजवतं त्यामुळे. आणि कोट्या नसल्यामुळेच हे धान्य राहून गेलेलं कोटीमध्ये ठेवून द्यायचं. तसं तर ते उन्हाळ्यातच वाळवून वगैरे ठेवायचं होतं, पण कोट्या बनवायला टाकल्या आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला देण्यासाठी खूप उशीर केला. जवळजवळ 20-25 दिवसानंतर दिल्या, त्यामुळे हे धान्य ठेवायचं राहूनच गेलं होतं. पण एकदम मजबूत आणि छान अशा कोट्या बनवून झाल्या आहेत. तर त्या स्लॅबवरती ठेवल्या, ते दाखवीनच मी थोड्या वेळात. तर ज्वारी आहे ती एका ठिकाणामध्ये काढली, आता दुसऱ्या ठिक्यामध्ये पण काढून घेते. 3 ठिक्यामध्ये काढल्यानंतर हे 2 ठिके घेऊन जातील आणि त्यानंतर मी एक. आणि ज्वारी आहे ती एकच ठिका आहे, कारण गेल्या वर्षीची पण 1 ठिका ज्वारी आहे. आणि गहू आहे ते 3 ठिके आहे, कारण त्यातलं एक अर्ध ठिकं संपून गेलं. तर हे आता वरती घेऊन चाललेत. पहिले हे गव्हाचं ठिकं घेतलं आणि ज्वारीचं, आणि गहू जे होते ते अगोदरच ओतून दिलेले.
तर ह्या अशा कोट्या आहेत, त्याच्यावरती झाकण वगैरे आहे, त्यांना कडी कोंडे वगैरे व्यवस्थित आहेत. आता ही ज्वारी आहे ती ओतून दिली आणि मला हे म्हणत होती की खालती लिंबाचं झाड आहे, त्याचे फांटे तोडून आणि त्याचा पाला आता आम्ही याच्यामध्ये टाकणार आहोत की जेणेकरून किडे वगैरे होणार नाही. तसं तर ह्या उन्हामध्येच राहणार कोट्या, त्यामुळे ते किडे वगैरे होणारच नाही त्याला. तर ज्वारी ओतून दिली, गहू ओतून दिले, याच्यामध्ये गहू टाकले आणि इकडच्या कोटीमध्ये ज्वारी. तर त्या दोन्हीमध्ये पण जो कडुलिंबाचा पाला आहे तो टाकून दिला. ध्रुवने पण पाला टाकण्यात मदत केली, काड्या पण टाकल्या आणि जास्त काड्या होत्या त्या ध्रुवने इकडे तिकडे पसरवलेल्या, तर त्या पण मी सगळ्या जमा केल्या आणि उर्वरित जो पाला होता तो सर्व आता गव्हाच्या कोटीमध्ये टाकून दिला. आणि हे जे आहे ते कोटीचं टोपण आहे. ही जी ज्वारी आहे ती गेल्या वर्षीची आहे, त्यामुळे ही अशीच ठेवली. हे ठिकं फक्त आता ज्वारीच्या कोटीमध्ये ठेवून देणार. त्यानंतर पूर्ण स्लॅब वगैरे झाडून घेतला आणि बरंचसं शूट करायचं राहून जातं, कारण कधी कधी कामाची इतकी घाई गडबड असते. तर अशा प्रकारच्या कोट्या आहेत, जवळजवळ 48 किलोच्या आहेत ह्या सर्व कोट्या. आणि ध्रुव इथं रेसिंग खेळत होता एकटाच. त्यानंतर खाली आलो, जरा हातपाय वगैरे धुतले आणि साधारणतः 4 वाजलेले. 4 वाजल्यानंतर मग चहाचा टाईम झालेला, चहा वगैरे केला. तर असं आजचं रुटीन होतं. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.